हाय, हॅलो. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही इकडे निघालो होतो गावी. सकाळी लवकरच निघालो होतो. 7ची बस होती आमची. त्यानंतर मग मी काही नंतर व्हिडिओ घेतलाच नाही. मग डायरेक्टली आम्ही पोहोचलो फाट्यावरती आणि म्हणजे किती वाजता 12 वाजेपर्यंत पोहोचलो असेल. त्यानंतर मग ऊन पण भरपूर लागत होतं आणि यांनी सिंहाला घेतलं होतं आणि मी बॅग घेतल्या होत्या. त्यानंतर मग आयुषला फोन करून बोलवलं मी का बॅग वगैरे घ्यायला ये म्हणून. तो स्कूटी घेऊन येत होता, पण हे बोलले की नको, त्याला रस्ता वगैरे क्रॉस करताना नाही कळणार. त्यानंतर मग तो त्याची सायकल घेऊन आला. मग त्याच्याकडे बॅग वगैरे दिल्या. म्हणजे पहिल्या पण तो ठेवून आलेला पहिल्या 2. त्यानंतर मग आम्ही घरी पण आलो आणि सानू पण वाटच बघत होती माझी, म्हणजे आम्ही कधी येणार आहे. त्यानंतर मग आम्ही घरी वगैरे आलो. त्यानंतर मग सामान वगैरे ठेवलं आणि पोरांनी काय रियांश येणार ते वाटच बघत होते सकाळपासनं त्याची. त्यानंतर मग इकडे सानूने मस्तपैकी सकाळी रांगोळी वगैरे काढली होती घराच्या बाहेर. त्यानंतर मग ताईंनी इकडे स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला होता आम्हाला. त्या दुकानावर गेल्या होत्या. मग त्यांनी ते चण्याची पातळ भाजी, मेथीची भाजी, डाळ भात बनवलं होतं आणि भाकर पण बनवली होती एक. पण बोललो एवढ्यांना, पोरं पण जेवायची बाकी होती. मग मी पण परत त्यानंतर मग 2 भाकरी वगैरे बनवल्या आम्हाला आणि मग जेवायला वगैरे घेतलं. इकडे आम्ही सगळे जेवायला बसलो मग. आणि सानू ते पण स्कूलवरनं आले होते, पण ते काही जेवले नव्हते. त्यानंतर मग आम्ही सगळे सोबतच जेवलो आणि रियांशला आज सगळं नवीन नवीनच वाटतच होतं. त्यानंतर मग सानूनी मग आम्ही जेवल्यावर सगळं झाडू वगैरे मारला आणि ती म्हणत होती काकी माझा पण व्हिडिओ घ्या. आणि मी तेव्हा नेमकी ती काम करत होते तेव्हाच तिचा व्हिडिओ घेतला. आणि इकडे आयुष अभ्यास करायचं सोडून टी व्ही बघत होता. आणि ही सानूची फ्रेंड आहे जान्हवी, ती पण आली होती. त्यानंतर मग सानूनी आणि जानूनी दोघींनी मिळून इकडे मस्त छान अशी रांगोळी काढली. म्हणजे त्या काढत होत्या आणि सिया पण काढतच होती. तर बोलली दीदी तुम्ही दोघींनी एक काढा. आणि तिला काही कुणात जमत नाही, त्यामुळे मग तिने हे दुसऱ्या बाजूला ही तिने एक स्वतःनी काढली, छान काढली होती. त्यानंतर मग त्यांचं रांगोळी वगैरे काढून झालं आणि इकडे मग काय हाय चाललं होतं. त्यानंतर मग मी काम वगैरे आवरली आणि इकडे रियांश सकाळी लवकर उठला होता आणि मग त्याला झोपी वगैरे लावलं. आणि हे पण सकाळी लवकर उठले होते, मग त्यांचं पण डोकं दुखत होतं, मग ते पण झोपले. आणि मुलींची इकडं मस्ती चालू, त्यांना पण मी बोलली का तुम्ही पण झोपा, पण त्या काही झोपल्याच नाही. त्यानंतर मग मला यांच्यासाठी चकली ते बनवायचं होतं. मग यांना फिरायला जायचं आहे ना, मग चकली वगैरे बनवायचं होतं. त्यामुळे घरात काय काय बघत होते मी, बेसन पीठ वगैरे. ताई दुकानावरनं आल्यावरच आम्ही बनवणार होतो, पण त्या बोलल्या की मला म्हणजे थोडा टाईम होईल. पण त्या बोलल्या आपण दोघी आल्यावरच बनवू, पण बोलत त्या येतपर्यंत माझी चकली होऊन जाईल. पण मग त्यांनी चकली बोलल्या आपण दोघी बनवू. मग तोपर्यंत मम्मी शंकरपाळ्या बनवून घेतल्या आणि त्या काय सोप्याच होत्या. बोललं सानू पण थोडी मदत करू लागेल आणि हे पण होते घरी, बोलले हे पण रियांशला घेतील. मग आम्ही दुपारी जेवलेली भांडी पण बाकी होती, तर सानू बोलली का की मी भांडी घासते, तोपर्यंत मग तुम्ही शंकरपाळे करायचं म्हणजे पीठ वगैरे मळून ठेवा. मी इकडे ती एका साईडला भांडी वगैरे घासत होती आणि मग मी पण इकडे काय काय लागते शंकरपाळ्यांना, म्हणजे तिखट शंकरपाळे बनवणार होती त्यांना न्यायला प्रवासात खायला. आणि मग इकडे सगळं मग बघत होते कुठं काय ठेवलं, सापडत तर मला काहीच नव्हतं. आणि ही सानूची फ्रेंड आहे ना जान्हवी, तर तिच्या मम्मीने आम्हाला गजरे बनवून दिले होते, खूप छान होते. आणि मग इकडे मी सगळं कोणते मसाले वगैरे टाकायचे सगळं ते पाहिलं. आणि जान्हवी पण तिला मदत करू लागत होती काम करण्यात. आणि आयुष काम तर काही करतच नव्हता, पण मध्ये मध्ये येऊन फक्त बोलत होता. तो बोलत होता काकी व्हिडिओ वगैरे काय काढू नका, काम करून घ्या. आणि त्यानंतर मग इकडं सानूची भांडी वगैरे घासून झाली, तिने सगळं किचन वगैरे साफ केलं. मी पण तोपर्यंत सगळं आवरलं होतं, पीठ वगैरे मळून घेतलं आणि ते मोहन वगैरे टाकून मग थोडा टाईम थोडं पीठ वगैरे भिजलं आणि चांगलं, तर मग छान होता शंकरपाळ्या, अशा कुरकुरीत वगैरे लागतात छान. मग इकडे तेल वगैरे मी गरम करून टाकलं आणि तेल वगैरे टाकताना कशी भीतीच वाटते, माझं थोडं मागं होऊनच टाकलं. त्यानंतर बघा पोरी कशा बाजूबाजूला बसल्याच होत्या माझ्या. काय म्हणला अभ्यास किती केलाय दिवसभर, अभ्यास सांग. जिओग्राफीचे 2 लेसन केले फक्त एवढे? मग सांग किती. ए संदीदी नाव सांगा. आयुष्याचं तिसरा लेसन चालू. आणि इकडे मग मी सगळं तळून वगैरे घेतलं आणि आयुषचा अभ्यास चालू होता. आणि मग इकडे अशा मस्त बनवल्या मी शंकरपाळ्या.
त्यांना नेण्यासाठी आणि मुलाने पण खाल्ल्या बनवता बनवता. काय आयुष इकडे अभ्यास करत होता. त्याचं अभ्यासात लक्ष कमी ना आमचं काय चालले तिकडे त्याचं जास्त लक्ष होतं. त्यानंतर मग बसले मस्त थोडा वेळ आणि घरात थंडी वाजते आणि बाहेर खाली गेलं का ऊन लागते असं होतं. मग त्यानंतर मग इकडे चाललं होतं पोरांचं बिस्किट वगैरे खायचं. त्यांना मग संध्याकाळची भूक लागली होती. त्यानंतर मग दादा आणि ते आले दुकानावरून आणि मी बोलले ना चकली वगैरे बनवायची होती ना, मग त्यासाठी तांदूळ पण दळायला टाकायचे होते. मग आम्ही दोघींनी तांदूळ वगैरे म्हणजे काय बोलतात त्याला निसून वगैरे त्याच्यातलं खडे वगैरे पाहिले आणि ते दळायला दिले. त्यानंतर मग हे सगळ्या पोरांना घेऊन टेरेसवर आले होते. त्यांना पतंग उडवायचा होता. मग त्यांनी म्हणजे आमच्या आधीच आले होते बऱ्याच वेळ ते आणि पतंग काय उडवलाच नाही. पण त्यांची बाकीचीच चाललं होतं मी टाकतो तू उडव तू पकड. मग मी पण आले. बोलला आपण पण जाऊ थोडा बघू आपल्याला पण येतात का नाही पतंग उडवता. आणि मग मी म्हणजे मी जेवढं पकडलं ना माझ्या हातात जो जेवढा धागा दिसतो तो तेवढाच धागा होता. आणि त्या बोलत होत्या मला की वैष्णवी ढील दे पण ढील असं त्यात पतंगच उडून गेला असता. आणि मग बोलले माझा पण व्हिडिओ काढा. हे काय त्यांचं तर काय उडलाच नाही. त्यानंतर मग आम्ही दोघांनी मस्त फोटो वगैरे काढले. म्हणजे वातावरण खूप छान होतं असं म्हणजे सनसेट झाला होता. यांनी माझे मस्त फोटो पण काढले आणि मग आता माझे फोटो काढलेत म्हणजे मग मला कंपल्सरी त्यांचे फोटो काढायच लागणार. मला काही जमतच नव्हतं जास्त काढायला. ते मला सांगत होते इकडनं पकड तिकडनं पकड. त्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो आणि मग बोलले का चला आपण चौकात जाऊ काहीतरी नाश्ता करू बाहेर जाऊनच. आणि यांना पण भूक लागली होती. मग सगळ्या पोरांना पण बोललं चला. मग आम्ही सगळे चालतच गेलो. दादा बोलले की परत चौकात गेल्यावर गाडी लावायला पण इकडे लाव तिकडे लाव बोललं. काही जास्त लांब नव्हतं. आम्ही सगळे मस्त चालतच गेलो. मग पोरांना पण पकडलं एक हातात. पोरं सगळे एकामागे एक चाललेच होते आणि जाताना पण त्यांची मस्ती चालूच होती. त्यानंतर मग इथे मग आम्ही पहिला स्टॉप पाणीपुरी पाशी घेतला. बोललं काहींना पाणीपुरी खायची होती. आणि मग इकडे बघा सानू तिची फ्रेंड आणि त्यांचं वेगळंच गप्पा मारत चाललं होतं आणि आम्ही इकडे वेगळ्या गप्पा मारत होतो. आणि सगळ्यांनी वेगवेगळं घेतलं होतं. मी रगडापुरी घेतली होती आणि दादांनी काहीतरी चीज दाबेली असं काहीतरी घेतलं होतं. त्यांनी पाणीपुरी घेतली होती. मग त्यानंतर आम्ही तिथे थोडा नाश्ता केला आणि मग त्यानंतर सुकीपुरी वगैरे खाल्ली आम्ही तिथून. मग तिथून परत पुढे निघालो. जाता जाता असंच चाललो आणि मी इकडे मच्छी बघत चालली आणि माझा पायच मुरगळला तिथे. त्यानंतर मग गेलो आम्ही. मग पुढं जाऊन बोलला आम्हाला डोसा खायचा होता. पण पोरांनी इथं ते चॉकलेटचं डेझर्ट पाहिलं. बोलले नाही आता हे नवीन झाले मग आपण हे नवीनच ट्राय करू. मग आम्ही तिथे मग ते बोललं का काय किटकॅट घेतलं होतं आणि दुसरं काय होतं मला नाही माहीत. मग आम्ही ते घेतलं. छान होती टेस्ट वगैरे. मग मुलांसाठी एक घेतलं वेगळं आणि आमच्यासाठी पण जे किटकॅट होतं ना ते छान लागत होतं. आणि माझा भाऊ शुभम पण आलेला तिथे तो पण भेटलेला. त्यानंतर मग आम्ही वहिनींना चप्पल बघायची होती. मग आम्ही गेलो चप्पल वगैरे पाहिली पण ना तिथे पण कॉमेडी. त्यांना जी चप्पल आवडली ती त्यांच्या साईजची नव्हतीच आणि त्यांना म्हणजे असं काहीतरी स्मॉलमध्ये 5 नंबर पाहिजे होती. त्यानंतर मग आम्ही आलो घरी. ह्यांना आणि दादांना काहीतरी काम होतं मग ते पाठीमागच थांबले. मग पोरं आणि आम्ही आलो होतो घरी. चालून दम लागला. मग थोड्या वेळ खाली बिल्डिंग खालीच बसलो आणि रियांशला पण खेळायचं होतं मग त्याला पण खाली थोड्या वेळ खेळवलं आणि मग तो खेळला. त्यानंतर मग गेलो घरी. म्हणजे आम्ही काहीतरी 5:30ला गेलो असून घरातून आणि डायरेक्ट घरी यायला 9 सव्वा 9 वाजले होते. ते बंद आहे. त्यानंतर मग आवरलं पटपट स्वयंपाक केला आणि जेवलो. त्यानंतर मग रियांश रडत होता मग त्याची यांनी मस्त दृष्ट वगैरे काढली. आणि मग आम्ही त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जायचं होतं वाडीला. आम्हाला यात्रा होती. त्यानंतर मग यांचं चाललं होतं बॅग वगैरे भरायचं काम आणि यांना काही झोपच येत नव्हती. त्यानंतर आम्ही मग हे फोटो वगैरे काढलेले छान. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. बाय.